आपल्या देशात कधी पाऊस मुसळधार पडतो तर कधी एक थेंबही नाही, पण शेतातल्या पिकांना मात्र पाण्याचा पुरवठा त्यांच्या गरजेनुसार सतत आणि विशिष्ट प्रमाणात द्यावाच लागतो, अन्यथा ती मरून जातात. या फिल्मद्वारे आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशमधल्या इमलपुरा गावातल्या लोकांनी शेतातल्या शेतातच कशा पद्धतीनं त्यांच्या पिकांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली ते सांगणार आहोत. त्यांनी केलेला उपाय म्हणजे शेततळं. शेततळं हे शेतातच बांधले जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मिळून ठरवावं लागलं की ते त्यांच्या शेतातील किती भाग या तळ्यासाठी देतील. त्यासाठी त्यांना एक छोटंसं गणित समजावून सांगावं लागलं. 1 हेक्टरवर पसरलेल्या शेतीला 10 सेंटीमीटरपर्यंत सिंचन सुरक्षा द्यायची असेल तर 1000 घनमीटर आकारमानात मावणारं पाणी लागेल. 25 मीटर लांब, 20 मीटर रुंद, 2 मीटर खोल असलेलं तळं हे आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रमाणात पाणी जमवतं आणि ही लागणारी जागा म्हणजे 1 हेक्टरच्या फक्त 5% असते, म्हणून याला 5% मॉडेल असंही म्हणतात. मग काय, अख्खं शेत नापीक पडून राहण्यापेक्षा 5% जागा शेततळ्यासाठी देऊन उरलेल्या 95% भागात मनासारखी शेती करता येणार, म्हणून सर्व शेतकरी तयार झाले. सर्वप्रथम त्यांनी या शेततळ्यासाठी शेताचा जो भाग सपाट आहे ती जागा निश्चित केली, जेणेकरून शेतातून जे पाणी वाहून जातं ते अडवता येतं. 2% कमी उतार असलेल्या ठिकाणीच या शेततळ्यांची रचना केली जाऊ शकते. त्याचबरोबर गावकऱ्यांनी हीही खात्री करून घेतली की तळ्याच्या जागेखाली अंदाजे 3 मीटर खोलीनंतर असे दगड असतील ज्यातून पाणी झिरपणार नाही, जेणेकरून तळ्यात पाणी साचून राहील. मग गावकऱ्यांनी हातात कुदळ फावडे घेतले आणि शेततळं खणायला सुरुवात केली. या तळ्याच्या जागेतून जी माती त्यांनी खणून काढली तिचाच वापर करून त्यांनी जवळच एक बांध बांधला. जेव्हा पाऊस अतिप्रमाणात पडतो तेव्हा येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या प्रवाहापासून हा बांध आज त्यांच्या शेतांचं, आसपासच्या घरांचं रक्षण करतोय. शेताजवळ जे पाण्याचे नैसर्गिक साठे आहेत त्यातून पाणी तळ्यात यावं म्हणून त्या साठ्यांपासून तळ्यापर्यंत एक मार्गिका खोदून तयार करण्यात आली. तळ्यात उतरणाऱ्या पाण्याला नीट उतार मिळावा म्हणून पायऱ्या पायऱ्यांच्या स्वरूपात तळ्याच्या सीमारेषा बनवून तयार करण्यात आल्या. मग त्यावर माती टाकून त्याला सपाट व समतल करण्यात आलं, जेणेकरून पाण्याबरोबर मातीचा गाळही वाहत जाऊन तळ्यात जमू नये. आणि अशा पद्धतीनं गावकऱ्यांनी आपल्या शेतात हे शेततळं बांधलं. या शेततळ्यांमुळे जमिनीखालचे पाण्याचे साठेही वाढतात, म्हणून नेहमी हे शेतातील विहिरींच्या वरच्या बाजूला बांधतात, जेणेकरून विहिरींना नेहमी मुबलक पाणी राहील. आजकाल हे शेततळं एका विशिष्ट प्रकारच्या वॉटरप्रूफ पेपरने कव्हर केले जातात, जेणेकरून तळ्यात पडणारं पाणी संपूर्णतः तळ्यातच राहील. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं तर शेततळ्याच्या मध्ये चक्क कुक्कुटपालन केलंय. थोडीशी बुद्धी आणि थोडं तंत्र वापरून शेतकरी त्याच्या उपलब्ध जागेत स्वतःसाठी किती फायद्याच्या गोष्टी करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज पाऊस कितीही अनिश्चित प्रमाणात पडला तरी गावातील शेतातल्या पिकांना हवं तेव्हा आणि हवं तेवढं पाणी सहज मिळतंय. आज गावकरी गमतीनं म्हणतात, आमच्या डोळ्यातलं पाणी आटलं आणि शेततळ्यात साठलं.